ड्रग्ज देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असा आरोप पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांनी केला। या प्रकरणाची सीआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दिलीप खेडकर यांनी केली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घोषणाबाजी करण्यात आली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली असून ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारांना शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिले जाणार आहेत। उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरू नये, तसेच त्यांना इतर पक्षांकडून तिकीट मिळू नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यात तरुंद रस्त्यामुळे ग्रँड चॅलेंज सायकल टूरमधील सायकलपटूचा अपघात झाला। अपघातात 6 खेळाडू जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामना होणार आहे। नागपूरच्या जामठा स्टेडियममध्ये सामना रंगणार असून कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे। जुहूमधील 4 चाकी अपघात प्रकरणी चालक राधेश्याम रायची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीने रिक्षाला धडक दिली होती। 4 चाकीच्या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे। कांदिवली पूर्वेकडील समतानगर परिसरात प्रवासी बसला भीषण आग लागली। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। राष्ट्रीय हरित लवादानं नाशिक महापालिकेला पुन्हा दणका दिला। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतंही झाड तोडू नये असे स्पष्ट निर्देश हरित लवादनं दिले आहेत। ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे। गुडघ्याच्या जुन्या आणि गंभीर आजारामुळे उच्च स्तरावर खेळू शकणं शक्य नसल्याचं तिनं म्हटलं आहे। एअर इंडियाचे सकाळचे दिल्ली छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली विमानतळ 21 ते 26 जानेवारी दरम्यान रद्द केले। त्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ दुपार आणि सायंकाळच्या विमानाचाच पर्याय असणार आहे। एअर इंडियाकडून दिल्लीत सकाळी तर इंडिगोकडून सायंकाळी विमानसेवा आहे। भारतीय क्रिकेटपटूंनी पेंच व्याघ्र प्रकल्पातील तुरिया गेटमधून जंगल सफारीचा आनंद लुटलाय। नागपुरात बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामना रंगणार आहे। या दरम्यान सरावातून वेळ काढून सूर्यकुमार यादव, ईशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांनी जंगल सफारी केली आहे। यावेळी त्यांना वाघाचं दर्शन झालं नसलं तरी बिबट्याचं दर्शन झालंय। महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा ग्रुपचे एमडी आणि सीईओ अभिषेक लोढा यांच्यासोबत सामंजस्य करार केला। या करारात कोट्यवधींची गुंतवणूक झाली आहे। या गुंतवणुकीमुळे 1.5 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत।